हाय फ्रेंड्स, आई एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण मुंबईतील मिनी कोकणमध्ये आलेलो आहोत आणि मिनी कोकण म्हणजेच भांडूप वेस्ट येथील खडी मशीन हे फिश मार्केट आता आपण एक्सप्लोर करणार. चला तर मग. हे 650 रुपये किलो म्हणजे वजनावर देता. अच्छा, मग हे किलो हे छोटेवाले किती येतात? 6 ते 7. मग हे मादे आहेत का नर आहेत? सगळे नर आहेत. तुम्हाला दुसरी मादी असेल. मादी एखादी आहे का? अच्छा, ओके ओके. आणि हे ते 750 किलो. त्याच्याशी जरा हे थोडे मोठे आहेत. अच्छा अच्छा, हे 750 रुपये किलो आहे. आणि हे किती बसतात किलो? 6 ते 7 पीस. आणि हे कमी बसतील ना जरा? 5 पीस. हे 5 पीस 750 रुपये किलो आहे. किलो वरती यांच्याकडे आहेत. आणि हे कसे येतो? 850. 4 पीस. हे 850 फिमेल. अच्छा, हे बघा यांच्याकडे सगळ्या या माद्या आहेत, फिमेल आहेत. 850 रुपये किलो हे 4 बसतात. आणि हे कसे? हे कसे? 900 रुपये किलो. मग याच्यात हे किती बसतात? 3. ह्याच्यामध्ये सगळे नर आहेत. हे 950 मध्ये किती? 3 ना? 950 मध्ये 3 आहेत. पण यांच्याकडे सगळे हे नर आहेत त्यांच्याकडे आता. तुम्ही बघत असाल हे सरफरे म्हणून इथे चिंबोऱ्यांचा ह्यांचा यांनी एक ब्रँड तयार केलेला आहे. आणि इथे खूप लोक म्हणजे भांडूपवासी इथे अगदी विश्वासाने यांच्याकडे चिंबोऱ्या घेताना तुम्हाला दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किलोवरती यांच्याकडे चिंबोऱ्या मिळतात. आणि शक्यतो मोठ्या मोठ्या साईजचे लोक चिंबोऱ्या घेणं जास्त पसंत करतात, कारण त्या चिंबोऱ्या खायला बऱ्या पडतात. लहान लहान यांच्याकडे चिंबोऱ्याच नाही आहेत, मोठ्या मोठ्याच आहेत. अगदी 550 पासून त्यांच्याकडे 950 पर्यंत या रेटनी तुम्हाला किलो वाईज चिंबोऱ्या मिळू शकतात. आणि भांडूपला आलात की अगदी सुरुवातीलाच हे सरफरे भांडूप यांचं सरफरे चिंबोऱ्यावाले जे आहेत त्यांचे क्रेट इथे तुम्हाला लावलेले दिसतात. आणि त्यांचे 5-6 जण इथे विक्री करताना तुम्हाला दिसतील. निशांत सरफरे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेला आहे. आणि हे संडेला इथे त्यांचा स्टॉल लावतात ह्या फिश मार्केटमध्ये. आणि बाकी एरवी ते घरून करत असतात. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे आणि तुम्ही येऊ शकता. हे संडेला सकाळी 8 वाजता येतात, जेव्हा बाकीच्या फिश मार्केटच्या ज्या कोळणी आहेत त्या आलेल्या पण नसतात. त्याच्या आधीच त्यांचं सगळं बुकिंग झालेलं असतं. आणि 8ला बरोबर इथे येतात. आणि 11, 11:30, 12पर्यंत त्यांचं संपून पण जातात चिंबोऱ्या, कारण ऑर्डरच्याच सगळे त्यांचे कस्टमर्स असतात. तर तुम्ही नक्की या खडी मशीन फिश मार्केट भांडूपमध्ये आणि तुम्ही यांच्याकडून हे चिंबोऱ्या ज्या आहेत त्या घेऊ शकता. या खडी मशीनच्या भांडूपच्या मार्केटमध्ये सुकी मच्छी सुद्धा अवेलेबल आहे. जवळा, बोंबील, परत करंदी ही सुद्धा मच्छी तुम्हाला इथे अवेलेबल होऊ शकते. सुकी मच्छी आणि ओली मच्छी हे दोन्ही सुद्धा तुम्हाला इथे आहे. 100 वाला है, 50 वाला है. कितना है 100 में? अच्छा, हे 100 रुपयाला ही एक पिशवी आहे. हे हां, जवळजवळ 60 तरी बोंबील आहेत. आणि हा जवळा कसा आहे? 100 रुपया पाव है, 120 है. आता हे बघा, हे जवळ्यामध्ये पण त्यांनी हे ठेवलेलं आहे, व्हरायटी आहे. 100 रुपये आणि 120 असा त्यांचा भाव आहे. परत करंदी आहे, दांडी सुकट आहे, असं बरंच जे सुकी मच्छी असते ती आहे. हे बांगडा कैसा आहे? हो भैया, हो बांगडा कैसा? हे बांगडे, सुके बांगडे तुम्ही बघत असाल 50 रुपयाला 3 आहेत. काही बोंबलाचा वाटा कसा आहे ग? 200. अच्छा, 200 रुपये वाटा आहे. चांगले जाडे बोंबील आहेत. आणि 500ला 3 ताई देणार आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हलवे कसे आहे ग ताई? 400. हलवा तुम्ही बघत असाल 400 रुपयाला एक आहे. चांगले फ्रेश आहे. हे कसं सुरमई?
सुरमई आहे, मोठी आहे चांगली, जवळजवळ 1.25 फुटाची तरी आहे. 1000 रुपयाला एक आहे. आणि पापलेट 450ला 2 आहे. तरी बरा आहे बाजार, इथे जास्त महाग नाही. या कशा दिल्या? 900ला किती दिल्या? 100ला वाटत. किती येते? 10. 900ला 10. 1000 रुपये. 900ला दिल्या. 1000 रुपये सांगितलं, 900ला दिल्या. 10 आहेत. 1000 रुपयाला द्या. पण नर आहेत का मादे आहेत? मांदे हे तर नर आहे. हा नर और मादी में क्या है? हो, मेल फिमेल. बघा तसा बोईस कडे मावशीने आणलेले आहेत, मस्त खाडीचे, एकदम ताज्या ताज्या. फ्राय मस्त लागते. 200ला तिने 5 लावल्यात, पण चांगल्या जाड्या जाड्या आहेत. आता चिंबोऱ्या बघा मावशी काढते तिच्या पेटाऱ्यातून. सगळ्या फिमेल आहेत. सगळ्या फिमेल आहेत. मेरे को ये समझा नहीं आंटी, फीमेल और मेल में क्या और फीमेल में क्या है? ऐसे बोलता नहीं. ये मावशी जरा उल्टा कर, याला नहीं, ये रखो. फीमेल में ये देखो, ये फीमेल में देखो, ये ऐसा होता है, रेशा रेशा है ना इसमें, ग्रे कलर का. उसमें जास्ती रहता है नहीं, क्या? वो फीमेल अंडा रहता है उसके अंदर, और मेल के अंदर तो अंडा रहेगा ही नहीं ना, तो इसलिए वो ज्यादा टेस्टी लगता है. 1000ला 8. अच्छा, अजून एक लावते ना. 1000ला 9 म्हणजे 8-9 देते. दोन्ही करायची. तुम्ही मला सांगितलंय की 1000 रुपयाला ही सुरमई आहे, पण 800ला द्यायला तयार होतो. आणि हलवे कसे येतो? हलवे आहेत ते 400ला एक. कैसे है भैया? 200 का वाटा. 200ला वाटा. कितने 200 में? 7. 3, 7, 7. 7 बोंबील आहेत, चांगले जाडे जाडे आहेत. 200ला 7 आहेत. 1-2 लावून पण देते. ये कोलंबी का झिंगा का? 200 रुपये वाटा. 500ला 3 वाटा. अच्छा, 500ला 3 वाटते. ताई, इथे हलवा कसा आहे? 500. 500ला. सुरमई कशी? 800. 100 रुपये. किती? 100 रुपयाला बांगडे आहेत आणि 800 रुपयाला कोलंबी आहे. तुम्ही बघा. 200 रुपये मस्त आहे. शेतीची आहे. चिंबोऱ्या नाहीत का? अरे, बोंबील कशी आहे का ताई? 200. मला चिंबोऱ्या पाहिजे होत्या. सुरमई नको. 400ला देणार. हे बांगडे आणि तारले आहेत ना? हे घे. या ताई आहेत आणि यांचा फॅमिली बिझनेस आहे. ह्या 2 बहिणी, यांचा हा भाऊ आणि आई. हजार रुपयाला 2 आहे, एक आहे. 900ला ते देणार, म्हणजे 1800ला 2 देणार आहेत. नाव काय दादा तुझं? माझं नाव आकाश संगारे. आकाश संगारे. भांडुपलाच राहतो ना? आम्ही भांडुपलाच राहतो. हा, ह्यांचा फॅमिली बिझनेस आहे. भांडुपलाच राहतात. 2 बहिणी, हा भाऊ आणि आई. हे 4 जण बघा, 4घांचा वेगळा वेगळा फळ आहे. आणि 4 जण मासे विकत असतात. तुम्ही यांचा चेहरा लक्षात ठेवा. यांच्याकडे बघा, हलवा, पापलेट, कोलंबी, बोंबील, मांदेळी, परत तारल्या, बांगडे, सगळ्या प्रकारची या 4घांकडे सुद्धा मच्छी आहे. त्याची बहीण बघा आता तो हलवा कापते. बघा किती फ्रेश आहे. मोठी पापलेट, परत मोठी मोठी कोलंबी, तसेच दाडा म्हणजे मोठा रावस आणि मोठी सुरमई स्लाइस वर या ताई विकतात.
तुम्ही बघत असाल किती फ्रेश आहे बघा सुरमई. त्याच्यात स्लाइस आहेत, त्या ताई कट करतात. फ्रायला बऱ्या पडतात अशा पातळ पातळ अशा स्लाइस आहेत. तुम्ही बघत असाल की डिसेंबर महिन्यात म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर पासून म्हणजे ऑगस्टला जसे बोटी सुरू होतात तर सुरुवातीला मच्छी नसते, पण साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर पासून भरपूर मासे मार्केटला यायला लागतात. आणि तुम्ही बघत असाल पूर्ण मार्केटमध्ये सगळ्या व्हरायटीची मच्छी आहे. म्हणजे पापलेट, हलवा, सुरमई, बांगडे, कोलंबी, मांदेळी, जवळा, मोठ्या मोठ्या सुरमई सगळं तुम्हाला मिळेल आणि सगळं तुम्हाला या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा कसा आहे? अच्छा, 800ला आहे, 700ला देणार. आणि हे रावसचा वाटा कसा आहे? हा 200 रुपये. आणि मुशी आहे ना, 200 रुपये. ताई तुझं नाव सांग ना, मी तुला बघितलंय बऱ्याच व्हिडिओमध्ये. रुणाली सुनील गायकवाड. रुणाली सुनील गायकवाड ही जी ताई इथे बसलेली आहे ती कॉलेज गोईंग झालं ना तुझं एज्युकेशन का अजून शिकते? काय केलं तू? ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे. हा, ती बघा ती ग्रॅज्युएशन तिने कम्प्लीट केलंय, पण तिचा फॅमिली बिझनेस आहे तो ती आता इथे मासे विक्री करताना आपल्याला दिसते. हा हलवा कसा बोललीस? 700 वाले आणि 800 वाले 700 देणार. अच्छा, 700ला देणार. 800ला आहे पण 700ला देणार. 100 तसऱ्या तिसऱ्या आहेत त्या. 1 नंबर शिंपली लागते खायला. अच्छा, हे कसा वाटा? 100 100 रुपयाला ही एक पिशवी त्यात येत आहेत. आणि ह्या काय आहेत? हे मुळ्या, म्हणजे हे वेगळा वेगळा फरक आहे. हे बघा, पिवळसर शिंपल्या असतात त्या मुळ्या म्हणतात त्याला. आणि ह्या ज्या आहेत त्या काळपट आहेत त्या तिसऱ्या आहेत. सर्वात 1 नंबर शिंपली आहे. आणि या चिंबोऱ्याचा वाटा कसा? हे 300चा एक आहे, 500ला दे. 300 रुपयाला आहे, 500ला 2 देणार आहे. ह्या कशा आहेत मग? हे 500ला काय? हे असं काय 500ला आहे. हे बघा, ह्या त्यांनी टोपलीमध्ये ठेवल्यात त्या 500ला 6 आहेत, पण मोठ्या आहेत जरा. पण मेल आहेत का फिमेल आहेत? म्हणजे काय नर आहेत का माझे? मिक्स आहेत. तुम्हाला भांडूपच्या या खडी मशीनच्या फिश मार्केटला यायचं असेल तर भांडूप वेस्टवरून तुम्हाला ऑटो आहे आणि ती ऑटो तुम्हाला इथे म्हणजे डायरेक्टची मीटरची तुम्हाला घ्यावी लागेल. ती ऑटो तुम्हाला इथे या खडी मशीनच्या मार्केटला सोडू शकते. या फिश मार्केटचं जे टायमिंग आहे ते साधारण 10 ते 1:30 पर्यंत असतं. आणि जे सर्फर जे क्रॅबवाले आहेत सुरुवातीला बसतात ते सकाळी 8 वाजता येतात आणि आता थोडे थोडे उरलेले असतात, त्यामुळे त्याच्या ऑर्डर्स जे असतात ते देत असतात आणि आपण अचानक गेल्यावर सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतात क्रॅब्स. पण तुम्ही लवकर गेलात तर फार बरं होईल, कारण मच्छीवाल्या ज्या कोळणी आहेत त्या 10ला येतात आणि ते सर्फरे आहेत जे क्रॅब्सवाले ते सकाळी 8 वाजता येतात. आजचा भांडूप खडी मशीन फिश मार्केट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.